श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 12 समास 7. विषय त्याग. मागच्या समासामध्ये आपण शेवटी जी शंका उत्पन्न केली होती ना, तीच शंका इथे ते उपस्थित करून समर्थ त्याचं तर्कशुद्ध उत्तर देत आहेत. प्रापंचिक माणूस देह आहे तोवर विषय कसे सोडू शकेल, आणि विषय सोडणाऱ्याला परमार्थ साधतो. मग आता कसं व्हावं, म्हणजे आम्हाला परमार्थ साधणारच नाही का, हा तो प्रश्न. आता नीट समजावून घेऊ. विषय म्हणजे इंद्रिय सुख. विषयांचा त्याग केल्याखेरीज परमार्थ साधत नाही ही गोष्ट अगदी खरी. पण वैराग्य ही बाह्य अवस्था नाही, ती मनाची अवस्था आहे. त्यासाठी बाहेरचा त्याग किती करावा हे परिस्थितीवर अवलंबून असतं. परमार्थी माणूस अधिक प्रमाणात त्याग करू शकेल हे नक्की, आणि प्रापंचिक माणूस तो व्यवहाराच्या चौकटीत जेवढा बसेल तेवढा त्याग करू शकेल. पण म्हणजे दोन्हीकडे त्याग घडेलच. श्री शंकर वैराग्याचा आदर्श आहे. 8ही मोठ्या सिद्धींना बाजूला सारून महादेवानी योगदीक्षा घेतली आणि भिक्षा मागण्याचं पात्र हाती घेतलं. मग वैराग्याचा अभ्यास करावा तरी कसा? मर्यादा सोडून असणारं, अति प्रमाणात असणारं, प्रमाणाबाहेर जाणारं जे देहसुख असतं ना, ते सोडावं. अति सर्वत्र वर्जयेत. शरीर धारण करायला जरूर तेवढंच देहसुख सेवावं. आणि मग विवेक तो कसा करावा? तर जे जे काही घडतंय त्याचा कर्ता ईश्वर आहे. प्रकृतीच्या पसाऱ्याला खरं अस्तित्व नाही असा मनाशी निश्चय ठाम करून घ्यावा. अंतर्यामी स्थिर व्हावं. हा विवेक करून घेतल्यास अडचण येणार नाही. स्टार नोट: अत्यंत माफक विषय भोगणं हाच प्रापंचिकाचा त्याग, आणि तेच त्याचं वैराग्य. श्रीराम समर्थ श्रीराम.